खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। SIT मार्फत चाकणकर यांची चौकशी होणार असं कळतंय। शिर्डीमध्ये गुन्ह्यात दाखल असलेल्या फिर्यादी महिलेची चौकशी करू नये म्हणून त्यांनी दबाव टाकला असा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप होतोय। शिर्डीमध्ये दाखल गुन्ह्यात फिर्यादी महिलेची चौकशी करू नये म्हणून दबाव टाकला असा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप आहे। अधिक माहिती घेऊया, वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, सुवर्णा, या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये 2 टप्प्यांवरती रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध दिसून येतोय। एक म्हणजे त्या खरातच्या संस्थेवरती ट्रस्टी होत्या, त्या ट्रस्टीचा अर्थ ते विश्वस्त असताना त्या प्रिमायसेसमध्ये नेमकं काय घडतंय किंवा काय घडत नाहीये, काय अयोग्य आहे, काही गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य आहेत, त्याच्यामध्ये या विश्वस्तांचा सहभाग जो आहे तो विश्वस्त असल्या कारणाने ती जबाबदारी त्यांच्यावरही येते। त्याच्यामुळे त्या प्रकरणामध्ये सुद्धा रुपाली चाकणकर विश्वस्तांची जी चौकशी होईल त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची चौकशी केली जाऊ शकते। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे क्रिमिनल इंटरव्हेन्शन समजलं जातं, पोलिसांनी नीरज जाधव जो याचा खरातचा ऑफिस बॉय होता, ज्यानं हे सगळे व्हिडिओज आहेत ते पोलिसांना दिलेले होते, त्याच्यावरती एका महिलेनं शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली होती की तो तिचे व्हिडिओज आहे ते मॉर्फ व्हिडिओ प्रसारित करून तिची बदनामी करतोय। या सगळ्या प्रकरणामध्ये नीरज जाधवला अटक झाल्यानंतर नीरजनं पोलिसांना हा सगळा प्रकार नेमका काय तो सांगितल्यावरती पोलीस एकदम घाबरले होते, भांबावून गेले होते। त्यानंतर त्यांनी संबंधित महिलेला चौकशीसाठी बोलवलं की या व्हिडिओमध्ये जो पुरुष दिसतोय त्यांचे आणि तुमचे संबंध काय। जेव्हा खरातच्या बाजूनं हे प्रकरण जात आहे असं संबंधित महिलेला लक्षात आलं, तिनं तातडीनं याची माहिती खरातला दिली, खरातनं ती रुपाली चाकणकरांना दिली आणि रात्रीच्या सुमारास रुपाली चाकणकरनी अहिल्यानगरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अक्षरशः दम दिलेत, या महिलेची फिर्यादी महिलेची चौकशी करू नका अन्यथा तुमच्यावर कारवाई करेन असं म्हणत रात्री उशिरा या महिलेकडून पोलिसांच्या विरोधातला अर्ज जो आहे महिला आयोगाच्या नावानं तो त्यांनी मागून घेतलेला होता आणि सतत पोलिसांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी या सगळ्यामध्ये केला, कारण खरातच्या संदर्भानं हा तपास पुढे जाऊ नये म्हणून। आता या सगळ्याची माहिती जेव्हा अहिल्यानगर पोलिसांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिली, पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्र्यांना दिली, त्यावेळेस या सगळ्या प्रकारामध्ये किती गांभीर्य आहे हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीनं मुख्यमंत्र्यांनी परस्पर कुणी मागणी न करता या विषयामध्ये विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिलेले होते। त्याच्यामुळे एक गोष्ट नक्की आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची इन्व्हॉल्वमेंट कशा स्वरूपाची आहे, ती क्रिमिनल स्वरूपाची आहे का, कटामध्ये सहभाग असण्याची आहे का, या सगळ्याबाबतची पूर्ण कल्पना जी आहे ती राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांना दोघांनाही आहे। त्याच्यामुळे एकूण CRPC नुसार क्रिमिनल प्रोसिजरनुसार रुपाली चाकणकर यांनी पोलिसांवर दबाव टाकलेला समोर आल्यानंतर त्यांची चौकशी जी आहे ती विशेष तपास पथकाकडनं होणं हे जवळपास निश्चित समजलं जात आहे। नक्की नक्की, धन्यवाद वैभव माहिती दिल्याबद्दल। गंभीर वळणावर हे प्रकरण सगळं जातं आहे आणि अनेक गोष्टी अजून समोर येतील ज्या धक्कादायक असू शकतात। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये महिला आयोगाचं अध्यक्षपद तर रुपाली चाकणकर यांनी गमावलंच, राजीनामा त्यांना द्यावा लागला, किंबहुना त्यांच्याकडनं तो मागितला। आता त्या आणखी अडचणीत येऊ शकतात, कारण एका बाजूला त्यांची चौकशी होणार आहे, 2 टप्प्यांवर चौकशी होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून सुद्धा चाकणकरांची उचलबांगडी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झालेली आहे। चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागणार आहे। पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्यानं पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद तर गेलं, आता पाठोपाठ त्यांचं महिला प्रदेशाध्यक्षपद सुद्धा जाणार आहे, म्हणजे पक्षातलं जे त्यांचं पद आहे ते सुद्धा जाणार आहे। कदाचित त्यांची उचलबांगडी होऊ शकते। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांचाही खरात सोबतचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये ते खरातचं कौतुक करताना दिसतायत। कॅप्टन खरात यांची ओशनोलॉजीला शास्त्रीय आधार असल्याचं वक्तव्य पोपटराव पवार यांनी केलं होतं। सिंगापूर आणि जपान सारख्या देशांमध्ये चोरांना पकडण्याकरता पोलिसांकडून ओशनोलॉजीचा वापर केला जातो असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं होतं। एक प्रकारे पोपटराव पवार यांनी आपल्या वक्तव्यातून अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचं समोर येत आहे। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोपटराव पवार यांनी खुलासा केलाय की 2012 मध्ये हिवरे बाजार इथल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं होतं
त्याच कामगारांनी अशोक खरातच्या ईशान्येश्वराच्या मंदिराचं काम केलं, त्यामुळे खरातचा संपर्क आला. भोंदूगिरीशी आमचा कुठलाही संबंध नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. सिंगापूरमध्ये सुद्धा सरांचं जे ओशनॉलॉजी आहे ही पोलीस डिपार्टमेंट वापरते. अख्ख्या युरोपमध्ये चोर पकडायला ही यंत्रणा वापरली जाते. जगभर हे सगळं वापरलं जातं. दुर्दैवाने आपल्या देशात त्याला अंधश्रद्धा म्हणलं जातं. अध्यात्मात सुद्धा वेगळं काही असतं. म्हणून शास्त्राच्या आधारे जे मांडणे असे आणि आदरणीय सरांचं नेव्ही मधलं जे जीवन होतं त्यातून ब्रह्मांडशास्त्र आणि समुद्रशास्त्र आणि ग्रह आणि मानवी शरीरामध्ये किती पाणी आहे, पृथ्वीवर किती आहे, शरीरात किती धातू आहेत, भूतालात किती आहे, याचा बॅलन्स बिघडल्यावर काय होतं ते नेमकी मार्गदर्शन इथे मिळालं. आमचा कुठलाही संबंध फक्त मंदिराच्या दृष्टीने आलेला होता आणि या कार्यक्रमामुळेच कुठेतरी राज्यात बाहेर जाताना अनेक राजकीय कार्यक्रम असतात, प्रशासकीय कार्यक्रम असतात, या रूपाने कधीतरी व्यासपीठावर येणं झालं असेल. परंतु यानंतर अशी भोंदूगिरी किंवा या सगळ्या कुठल्याही प्रकरणामध्ये आमचा दुरान्वये संबंध नाही याची आपण दक्षता घ्यावी. कारण हिवरे बाजारने 35 वर्षाच्या श्रमातून हे काम उभं केलेलं आहे आणि त्या जगाची गरज पर्यावरण पाणी आहे. त्यामुळे विनाकारण हिवरे बाजारला अशा काहीतरी वितंडात ओढणं हे चुकीचं आहे. राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय. खरातचा भांडाफोड आम्हीच केला आणि त्याला कोण कोण भेटलं याचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा त्यांनी केलाय. खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे. हवेत बोलणं याला काही अर्थ नाही. विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे. विरोधक काय आणि सत्ताधारी काय असेल हिम्मत तर दाखवा. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच अशोक खरातचे अनेक कारनामे आता उघड होत आहेत आणि त्यावरून गंभीर आरोपही केले जात आहेत. भोंदू खरात सोबत अनेक बड्या राजकारण्यांचे फोटो व्हायरल होत असून त्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्ताधारीच अशा बुवाबाजीला खतपाणी घालत असतील तर त्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांनाही सहारोपी केलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. जर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी, बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. खरात बरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे. खूप लोक त्यामध्ये आहेत. आता जे काही समोर येते आहे, मी तर म्हणेल की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. हे सगळे धंदे मला वाटतं की कधी कधी सरकार पुरस्कृत आहेत का, आणि सरकारचे एवढे मंत्री त्यामध्ये अडकले असताना सरकारकडून कुठलीच कारवाई दखल घेतली जात नाही. विरोधकांच्या आरोपांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे. नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे. कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल. भोंदू खरातला कोण कोण भेटलं याचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. खरातला भेटणाऱ्यांपैकी कोणाचा त्यात सहभाग असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे.
त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता देवेंद्रजी फडणवीसांनी खुलेआम जे काही असतील या प्रकरणात सगळ्यांचे पुरावे द्यावे. तो कुणा पक्षाचा आहे, सत्ताधारी आहे, विरोधक आहे, हे काही बघू नका. या भोंदू बाबाच्या या अंधश्रद्धेला बळी कोण पडले आणि दुकृत्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, सर्वांवर कारवाई करा. विरोधक काय आणि सत्ताधारी काय असेल हिंमत तर दाखवा. खरात प्रकरण उघडकीस आल्यापासून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आम्हाला राजकारण करायचं नाही असं स्पष्ट शब्दात सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आपण गंभीर असल्याचं सांगितलंय. आता खरात याच्या चौकशीतून काय काय बाहेर येतंय, कोणाची नावं समोर येत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.